नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगच्या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण प्रीवियस युनिट जे बघितलं ज्याचं नाव होतं व्हर्टिकल स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज आपण डिस्कस केल्यात। सगळ्या थेरीच्या अजम्पशन्स, त्यांचे फॉर्म्युलेज हे खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू। सो रिव्हिजन मस्ट आहे। या गोष्टी वेळोवेळी तुम्ही ज्या आहेत स्वतःचं टाइम टेबल बनवून, प्रॉपर टाइम टेबल बनवून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही रिवाइज करणं खूप गरजेचे आहे। ठीक आहे, आज आपण डिस्कस करणार आहोत, म्हणजे आजपासून खास करून नवीन युनिट आहे आफ्टर द स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन, ज्याचं नाव आहे मित्रांनो अर्थ प्रेशर थेरीज। खूप महत्त्वाचं युनिट आहे एमपीएससीच्या दृष्टिकोनाने म्हणा किंवा वेगवेगळ्या ज्या ज्युनियर इंजिनिअरिंग लेव्हलच्या ज्या एक्झाम असतात त्यांच्यासाठी खूप उपयुक्त चॅप्टर आहे अर्थ प्रेशर थेरीज। सो यामध्ये बेसिकली आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी समजत जाऊया की अर्थ प्रेशर म्हणजे काय असतं, त्यानंतर त्या अर्थ प्रेशर कॅल्क्युलेशन साठीच्या वेगवेगळ्या थेरीज ज्या आहेत जसं रँकाइन थेरी, कुलोम्ब थेरीज, या सगळ्या थेरीज आपण वन बाय वन डिस्कस करत जाऊया। त्यांचे अजम्पशन्स, त्यांनी दिलेले फॉर्म्युलेज, या सगळ्या गोष्टी आधी समजून घ्यायच्या आहेत, व्यवस्थितपणे रनिंग नोट्स त्यांच्या काढायच्या आहेत आणि मग त्यांना काय करायचंय, रिवाइज करायचंय। मी तुम्हाला मागेही सांगितलं मित्रांनो, आजही मी परत परत बोलतोय, माझ्या प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये मी रिव्हिजनवरती खूप जोर देतो। एकदा लेक्चर संपलं का एक 40-45 मिनिटाचं लेक्चर तुमचं बघून झालं, लेक्चर बघत असताना तुम्ही नोट्स जर काढत असणार ना तर ह्या नोट्स तुम्ही काय करायच्यात की पुढचं व्हिडिओ लेक्चर बघण्याच्या अगोदर एकदा रिवाइज करून घेत चला। ठीक आहे, आणि तुमच्या लक्षात आलं असेल मी सुरुवातीला काही युनिटचे कन्सेप्ट मॅप प्रिपेअर करून देत होतो। युनिट स्टार्ट होण्याच्या अगोदरच मी कन्सेप्ट मॅप तयार करून द्यायचो, पण नंतरपासून मी काही युनिटले कन्सेप्ट मॅप जे आहेत ते दिलेले नाहीयेत। ते कन्सेप्ट मॅप तुम्ही बनवायचे आहेत, कशा पद्धतीने बनवायचे त्याचा रेफरन्स मी ऑलरेडी पहिल्या काही युनिट्समध्ये तुम्हाला दिलेला आहे। कन्सेप्ट मॅप हा कसा असतो मित्रांनो की तुम्हाला या पूर्ण युनिटची एक आयडिया येऊन जाते की ह्या युनिटमध्ये आपण काय शिकलो। सो युनिटचं नाव मध्ये टाकायचं, त्यानंतर जे मेन पॉइंट्स आहेत, सब पॉइंट्स आहेत ते तुम्ही ड्रॉ करायचे, त्या सब पॉइंट्स मध्ये असणारे फॉर्म्युले, थेरम ह्या सगळ्या गोष्टी त्यात ऍड करत जायच्यात, त्या तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत। ठीक आहे, सो स्टार्ट करूया आपण अर्थ प्रेशर थेरीज। आता मित्रांनो या टॉपिक कडे जाण्याच्या अगोदर काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण डिस्कस करूया। जसं की सगळ्यात आधी आपण बघूया एम्बॅकमेंट्स। सो एम्बॅकमेंट्स मध्ये बेसिकली रोडवेची जी एम्बॅकमेंट असते आपण त्याला रोडवे प्रोफाईल म्हणतो, किंवा रेल्वेची जी एम्बॅकमेंट असते त्याचा जर का आपण क्रॉस सेक्शन बघितला तर बघा तो क्रॉस सेक्शन अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल। लक्ष द्या, हा अशा पद्धतीच्या आपल्याला मित्रांनो रेल्वे और रोडवेज, ठीक आहे, रेल्वे और रोडवेची जी काही एम्बॅकमेंट असेल त्याचा क्रॉस सेक्शन आपल्याला अशा पद्धतीने दिसतो। ठीक आहे, दिस इज व्हॉट इट इज द कॅरियज वे, हा आहे कॅरियज वे। ठीक आहे, आणि दिस इज द क्रॉस सेक्शन ऑफ द एम्बॅकमेंट्स ऑफ रोडवे और रेल्वे। आता जर का तुम्ही याला व्यवस्थितपणे ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात असं येईल की ही जी आहे मित्रांनो दिस इज द ग्राउंड लेवल, हे काय आहे, ही ग्राउंड लेवल आहे। सो आपण ह्या ग्राउंड लेवल पासून या कॅरियज वेला बघा अशी हाईट दिलेली आहे, काहीतरी आपण त्याला हाईट दिलेली आहे, आणि हाईट देण्यासाठी आपण काय केलंय, फिलिंग केली आहे, सॉइल फिल केली आहे। बघा हा जो काही कंप्लीट पोर्शन आहे दिस इज व्हॉट इट इज द सॉइल, ही जे आहे हे आपण सॉइल फिल केलेलं आहे। ठीक आहे, सो दिस इज द रोडवे और रेल्वे एम्बॅकमेंट्स। ठीक आहे, तर यामध्ये आपण हे काय केलंय, हा पूर्ण सॉइल इथं आपण फिल केलेली आहे। दिस इज द ग्राउंड लेवल अँड दिस इज युअर कॅरियज वे। आता मला इथे सांगायचं एक आहे की ही जी सॉइल जेव्हा तुम्ही डिपॉझिट करणार फॉर एम्बॅकमेंट्स तर त्यावेळेस आपण त्याला एक स्लोप देतो। दिस इज द स्लोप विच इज गिवन टू द एम्बॅकमेंट्स। आपण त्याला काय केलं, एक स्लोप दिलेला आहे। का आपण त्याला स्लोप दिला आहे त्या गोष्टी आपण डिस्कस करणार, तो स्लोप किती द्यायचा त्याही गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत। सो बेसिकली जेव्हा आपण एम्बॅकमेंट्स बनवतो सॉइलचा यूज करून बघा रोडवे और रेल्वे, तर त्यावेळेस आपण त्या सॉइलला एक प्रकारचा स्लोप देतो। ठीक आहे, सो दिस इज द स्लोप, त्याला मी थिटाने रिप्रेझेंट करतो। सो दिस इज व्हॉट इट इज द स्लोप अँगल, स्लोप अँगल। ठीक आहे, आफ्टर दिस देयर इज सेकंड एक्झाम्पल, प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे सेकंड, कॅनल कट। कॅनल कट बघा आपण त्याला मराठीत पाट म्हणतो। कॅनल्स जे आहेत गावाकडे बऱ्याचदा जेव्हा इरिगेशनची गरज पडते कॅनलला वॉटर सोडलं जातं, ते कॅनलचा जर का तुम्ही क्रॉस सेक्शन बघितला मित्रांनो तर तो कॅनलचा क्रॉस सेक्शन हा अशा पद्धतीने आपल्याला दिसतो।
अशा पद्धतीचा कॅनलचा आपल्याला काय दिसतो, क्रॉस सेक्शन दिसतो. ठीक आहे. सो हा जो काही पार्ट आहे हा पार्ट कशाने फिल केलेला असतो, हा जो पार्ट आहे हा वॉटरने, इथून वॉटर जे आहे ते मूव्ह होतं. पण या बाजूला दिस इज व्हॉट, दिस इज द ग्राउंड लेवल, दिस इज व्हॉट, अगेन दिस इज द ग्राउंड लेवल. ठीक आहे. आणि इथं काय रे, दिस इज व्हॉट, इट इज सॉइल, दिस इज अगेन सॉइल. सो जर कॅनल कट जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केला तर अगेन तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की दिस इज व्हॉट, दिस इज द अँगल विच इज गिवन टू द कॅनल. ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो ए स्लोप अँगल. हा काय आहे, स्लोप अँगल, स्लोप अँगल. ठीक आहे. सो दिस इज द कॅनल कट. आफ्टर दॅट जर का तुम्ही अर्थ डॅम जी आहे, अर्थ डॅम, ठीक आहे, जे मातीचे धरणं असतात त्याचा जर का आपण क्रॉस सेक्शन बघितला तर बेसिकली हा क्रॉस सेक्शन आपल्याला अशा पद्धतीचा दिसतो बघा. दिस इज द क्रॉस सेक्शन ऑफ अर्थ डॅम. ठीक आहे. हा अशा पद्धतीचा क्रॉस सेक्शन आहे अर्थ डॅमचा. सो अगेन दिस इज व्हॉट, इट इज द सॉइल. सो याला सुद्धा मित्रांनो बघा, हे काही सॉइल डिपॉझिट जो आहे अर्थ डॅम साठीचा, दिस इज व्हॉट, अगेन दिस इज द स्लोप अँगल थीटा, स्लोप अँगल. अँड ॲट द लास्ट नॅचरल सॉइल डिपॉझिट. नॅचरली जर का आपण सॉइलला, एक सॉइलचा हिप जर आपण बघितला, एक ढीग जर बघितला मातीचा, तर तुम्हाला हा अशा पद्धतीचा ढीग दिसेल बघा. हा अशा पद्धतीचा काहीतरी तुम्हाला ढीग दिसणार, मातीचा ढीग. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट, इट इज दी नॅचरल सॉइल डिपॉझिट. आता नॅचरली जर तुम्ही बघितलं, ऑब्झर्व जर केलं तर कधीही सॉइल जी ती व्हर्टिकली उभी राहत नाही. ॲज इट इज व्हर्टिकल सॉइल उभी राहत नाही स्वतःहून. म्हणजे मी सॉइल टाकत गेलो बघा आणि ती नॅचरली अशी उभी राहिली असं होत नाही, व्हर्टिकल प्लेनमध्ये उभी राहिली असं होत नाही. त्याला काय होत, नेहमी कशाची गरज असते, सपोर्टची गरज असते. त्याला कशाची गरज असते, सपोर्टची गरज असते. ठीक आहे. क्ले जर असेल तर तो काही हाईट पर्यंत व्हर्टिकली स्टँड होऊ शकतो, पण त्यानंतर परत त्याला सपोर्टची गरज असते सॉइलला. आणि जर मित्रांनो नॅचरली जर तुम्ही मातीचं ढीग बघितलं, नॅचरल सॉइल डिपॉझिट जर बघितलं, हिप ऑफ द सॉइल, तर तुमच्या लक्षात येईल की तो अशा पद्धतीचा नॅचरल सॉइल डिपॉझिट असतो. सो देर इज सम अँगल विच इज मेड विथ द हॉरिझॉन्टल. दिस इज द अँगल मेड बाय दिस हिप ऑफ द सॉइल विथ रिस्पेक्ट टू द हॉरिझॉन्टल. हा काहीतरी बघा इथे एक अँगल केलेला असतो विथ रिस्पेक्ट टू द हॉरिझॉन्टल, कोणी, त्या नॅचरल सॉइल डिपॉझिटने. अँड दॅट अँगल इज कॉल्ड अँगल ऑफ रिपोज. अँगल ऑफ रिपोज. लक्ष द्या, त्याला काय म्हणतात, अँगल ऑफ रिपोज. अँगल मेड बाय द नॅचरल सॉइल डिपॉझिट विथ रिस्पेक्ट टू द ग्राउंड और विथ रिस्पेक्ट टू द हॉरिझॉन्टल. काय म्हणतोय मी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ अँगल ऑफ रिपोज? अँगल मेड बाय द नॅचरल सॉइल डिपॉझिट विथ रिस्पेक्ट टू द हॉरिझॉन्टल ग्राउंड लेवल. दॅट अँगल इज कॉल्ड अँगल ऑफ रिपोज. सो दिस इज द नॅचरल अँगल. हा काय आहे, नॅचरल अँगल आहे. जर का मित्रांनो बघा, मला हा जो थीटा अँगल जो आहे, दिस इज व्हॉट, नॅचरल सॉइल डिपॉझिट ना. मग या सॉइलने जे आहे हॉरिझॉन्टल सोबत जो काही अँगल केलाय दॅट इज कॉल्ड ए अँगल ऑफ रिपोज. आणि जर तुम्ही हे एक्झाम्पल बघितले, जे काही आर्टिफिशियल एक्झाम्पल आहेत, जसं की तुम्ही बघा एम्बॅकमेंट्स, कॅनल कट्स अँड अर्दन डॅम. सो यामध्ये सॉइलचा यूज आहे आणि प्रत्येक वेळेला त्या सॉइलला काय दिला गेलाय, एक स्लोप अँगल प्रोव्हाइड केला गेलाय. ठीक आहे. इथेही एक स्लोप अँगल दिलाय, इथेही एक स्लोप दिलेला आहे. अर्दन डॅम मध्येही त्या सॉइलला एक स्लोप दिलेला आहे. अँड दिस इज व्हॉट, इट इज द नॅचरल सॉइल डिपॉझिट अँड दॅट नॅचरल सॉइल डिपॉझिट मेक्स some angle with the ground or with the horizontal direction and that angle is called a angle of repose. Natural angle हे मी लक्षात ठेवायचं. हा जो काही अँगल ऑफ रिपोज आहे फॉर ग्रॅन्युलर सॉइल, ग्रॅन्युलर सॉइल म्हणजे बेसिकली सँड और ग्रॅव्हल, यासाठी हा नॅचरल जो अँगल मित्रांनो अँगल ऑफ रिपोज हा फाय या सिम्बॉलने डिनोट करतात. फाय या सिम्बॉलने. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ फाय? Phi is the natural angle made with the horizontal, that is called angle of repose. ठीक आहे, नॅचरली मेड अँगल येतो. आता लक्ष द्या, हे एक्झाम्पल तुम्ही बघितले असणार. नाव द क्वेश्चन इज व्हॉट, की सर कशामुळे याला स्लोप दिलेला असतो, या सॉइलला स्लोप का देतात? मी तुम्हाला आधीच म्हटलं की सॉइल जी आहे ती स्वतःहून व्हर्टिकली उभी राहत नाही, त्याला सपोर्टची गरज असते. आणि जर तुम्हाला सपोर्ट द्यायचा नसेल तर त्यावेळेला तुम्हाला एक स्लोप प्रोव्हाइड करावा लागेल अँड दॅट इज कॉल्ड ए सेप स्लोप. त्याला काय म्हणतो आपण, सेप स्लोप. ठीक आहे. आता लक्ष द्या मित्रांनो, आउट ऑफ दिस एक्झाम्पल्स मी सगळ्यात आधी कन्सिडर करतो एम्बॅकमेंट्स. आता एम्बॅकमेंट्सचा काही पार्ट मी इथं ड्रॉ करतो. लक्ष द्या, तुमच्या लक्षात ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतील. बघा, हा एक पार्ट मी इथं काय करतो, एम्बॅकमेंट्सचा ड्रॉ करतो. सम पार्ट ऑफ द एम्बॅकमेंट्स.
ठीक आहे, या अशा पद्धतीचा हा जो पार्ट आहे एम्बॅकमेंटचा आपण इथं ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. सो दिस एम्बॅकमेंट्स हॅव्हिंग सम अँगल विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू द हॉरिझॉन्टल. लेट अस से दिस अँगल इज द थीटा. ही एक नॅचरल आपलं एक एम्बॅकमेंट्स आहे, रोड एम्बॅकमेंट्स आहे, आणि इथं मी त्याला काय अँगल दिलाय, थीटा, अशा पद्धतीने. अँड दिस थीटा इज व्हेरी लो विथ रिस्पेक्ट टू द क्रिटिकल अँगल. लक्ष द्या, हा जो काही थीटा अँगल आहे दॅट इज कॉल्ड स्लोप अँगल. हा मित्रांनो हा अँगल कसा आहे, खूप खूप कमी आहे. इट इज सेफ, व्हेरी सेफ. ठीक आहे. आता जर का मी हा अँगल जर वाढवायचा प्रयत्न केला, हा अँगल जर मी वाढवायचा प्रयत्न केला, नाव द क्वेश्चन इज की सर आपला अँगल का वाढवायचा आहे. मित्रांनो लक्ष द्या, ज्या वेळेस तुम्ही अँगल खूप कमी ठेवणार, अँगल जेव्हा तुम्ही कमी ठेवणार मीन्स व्हॉट, ह्या स्लोपला आपण म्हणतो फ्लॅट स्लोप. वेन द अँगल इज व्हेरी लेस, अँगल जर कमी असेल, हा स्लोप अँगल जर कमी असेल तर त्या स्लोपला आपण म्हणतो फ्लॅट स्लोप. जर हा अँगल वाढत गेला तर त्याला आपण म्हणतो स्टीप स्लोप. लक्ष द्या काय म्हणतोय मी, फ्लॅटर स्लोप अँड स्टीपर स्लोप. हे डिपेंड करतं दिस अँगल वरती, स्लोप अँगल वरती. जर स्लोप अँगल कमी असेल तर त्याला आपण म्हणतो फ्लॅट स्लोप, फ्लॅट. ठीक आहे, तो स्लोप जो आहे तो कसा आहे, फ्लॅट आहे. आणि मित्रांनो जर का स्लोप फ्लॅट असेल तर त्यावेळेस लक्ष द्या, हा जो काही बेस एरिया ती सॉइल जी कव्हर करेल, बेस एरिया, हा बेस एरिया जो आहे तो खूप मोठा असेल. फ्लॅट आहे, स्लोप कसा आहे, फ्लॅटर आहे. सो दॅट टाइम द एरिया रिक्वायर्ड फॉर द बेस इज लार्ज. समजते का काय म्हणतोय मी. फ्लॅटर स्लोप साठी अँगल जो असेल थीटा हा कसा असतो, कमी असतो. अँड व्हेन देर इज अ फ्लॅटर स्लोप द बेस एरिया इज व्हेरी लार्ज. पण ज्या ठिकाणी बेस एरिया हा खूप कमी आहे तर त्यावेळेस आपण स्लोप कसा प्रोव्हाइड करणार, मग तर त्यावेळेस आपण फ्लॅटर स्लोप प्रोव्हाइड करणार का, नाही. बिकॉज वेन यू प्रोव्हाइड द फ्लॅटर स्लोप यू रिक्वायर्ड अ बेस एरिया विच इज व्हेरी लार्ज. पण आपल्याकडे एरिया तेवढा अवेलेबल नाहीये, तर त्या केसमध्ये आपण काय करणार की हा जो अँगल आहे तो वाढवणार. कुठपर्यंत वाढवायचा, आता लक्ष द्या. आता मी काय करतो मित्रांनो की हा जो अँगल आहे ह्या अँगलला आपण वाढवूया. बघा हा स्लोप अँगल जो आहे मी आता काय करतोय, इन्क्रीज करतोय. हा बघा अशा पद्धतीने मी त्याला इन्क्रीज केला. ठीक आहे. सो दिस इज द स्लोप अँगल. अगेन सेकंड अँगल आहे. सो जो फर्स्ट आहे इट इज फ्लॅटर और व्हेरी सेफ. सो ज्यावेळेस तुम्हाला सेफ अँगल द्यायचा असेल, सेफ स्लोप द्यायचा असेल, सो दॅट टाइम यू रिक्वायर्ड ए लार्ज बेस एरिया. बट वेन देर इज अ रिस्ट्रिक्शन टू द एरिया, सो त्यावेळेला आपल्याला जो अँगल आहे तो स्टीप करावा लागतो, अँगल वाढवावा लागतो, स्लोप स्टीप करावा लागतो. समजतंय. सो दिस इज सेकंड स्लोप आणि हा दिस इज व्हॉट, इट इज कॉल्ड ए क्रिटिकल स्लोप. याला काय म्हणतो आपण, critical slope. Sir, what is the meaning of critical slope? Critical slope means what? कि the soil is at verge of failure. ॲट वर्ज ऑफ फेल्युअर म्हणजे काय मित्रांनो की या क्रिटिकल स्लोपच्या जर वरती तुम्ही थोडाही अँगल वाढवायचा प्रयत्न केला तर ती सॉइल जी आहे ती काय होणार, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये स्लाइड होणार. सो तीन प्रकारचे अँगल्स आपण, तीन प्रकारचे स्लोप आपण जनरली डिस्कस करत असतो. तीन प्रकारचे स्लोप मीन्स व्हॉट, सेफ स्लोप. सेफ स्लोप मीन्स व्हॉट, स्लोप विच इज फ्लॅटर दॅन द क्रिटिकल. दिस इज अ क्रिटिकल. क्रिटिकल स्लोप म्हणजे त्या कंडिशनला सॉइल जी आहे इन वर्ज ऑफ फेल्युअर आहे. इन वर्ज ऑफ फेल्युअर मीन्स व्हॉट, की ती फेल होण्याच्या टेंडन्सी मध्ये. सो क्रिटिकल स्लोप मीन्स व्हॉट, इट इज द स्लोप ॲट विच द सॉइल इज इन फेल्युअर कंडिशन, इन वर्ज ऑफ फेल्युअर कंडिशन. सो त्या क्रिटिकल स्लोप पेक्षा जर का तुम्ही कमी स्लोप देत असाल, सो दॅट स्लोप इज कॉल्ड ए सेफ स्लोप और फ्लॅटर स्लोप. And the slope which is more than the critical slope, that is called a unsafe slope. तो कसा असेल, अनसेफ असेल. आणि त्या कंडिशन मध्ये जी काही सॉइल असेल, दॅट सॉइल गेट्स स्लाइड डाऊन. ती सॉइल जी आहे ती काय होईल, स्लाइड होणार. मग मला सांगा, जेव्हाही तुम्ही एम्बॅकमेंट्स किंवा कॅनल कट किंवा अर्धन डॅम या गोष्टी ज्या वेळेस आपण डिझाईन करणार, मग कोणत्या स्लोपला आपण डिझाईन करणार मित्रांनो, सेफ स्लोप, क्रिटिकल स्लोप का अनसेफ स्लोप. सो ऑलवेज वी आर गो फॉर द सेफ स्लोप. आपण कशासाठी जाणार, सेफ स्लोप साठी. आपण क्रिटिकलची पण कंडिशन घेणार नाही. म्हणजे काय, क्रिटिकल मीन्स व्हॉट, क्रिटिकल स्लोप मीन्स ऑल द सॉइल पार्टिकल्स आर इन वर्ज ऑफ फेल्युअर, इन वर्ज ऑफ फेल्युअर. सो थोडाही अँगल आपण वाढवला तर सगळी सॉइल जी आहे ती स्लाइड होणार. आणि असे बरेचसे एक्झाम्पल आपण रेनी सीझन मध्ये बघतो की सॉइल जी आहे, सॉइल डिपॉझिट जे आहे ते
डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काय झालेलं असतं, स्लाइड झालेलं असतं. ठीक आहे. सो सॉइल स्लाइड कधी होणार आहे, ज्या वेळेस त्याची शिअर स्ट्रेंथ ही कमी असेल आणि जो नॅचरल स्लोप अँगल तुम्ही दिलेला आहे इट इज मोर दॅन द, जो काही स्लोप अँगल आपण प्रोव्हाइड केला आहे, वेन इट इज मोर दॅन द क्रिटिकल अँगल, सो दॅट टाइप द सॉइल इज स्लाइड डाऊन. हे लक्षात असू द्या. सो बेसिकली 3 प्रकारचे स्लोप असतात, सेफ स्लोप, क्रिटिकल स्लोप अँड अनसेफ स्लोप. सो आपण कुणासाठी डिझाईन करणार, कोणत्या सेफसाठी स्लोपसाठी डिझाईन करणार, सेफ स्लोपसाठी. ठीक आहे. मग लक्ष द्या. बट द प्रॉब्लेम इज व्हॉट की वी हॅव ए बेसमेंट एरिया विच इज व्हेरी स्मॉल. ज्यावेळेस बेसमेंट एरिया जो आहे, बेस एरिया जो आहे तो जर स्मॉल असेल तर त्यावेळेस आपण अँगल वाढवत जातो. ठीक आहे. सो वाढवत गेल्यानंतर दिस इज व्हॉट इट इज अ क्रिटिकल स्लोप. अँड आफ्टर द क्रिटिकल स्लोप वेन यू इन्क्रीज द स्लोप दिस सॉइल गेट स्लाइड डाऊन. जी काही सॉइल आहे इथं ती काय करेल, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये खाली स्लाइड होईल. मग त्या सॉइलला धरून ठेवण्यासाठी आपण काय करतो की इथं एक स्ट्रक्चर आपण कन्स्ट्रक्ट करतो. लक्ष द्या. दिस इज द स्ट्रक्चर विच इज कन्स्ट्रक्टेड टू रिटेन द सॉइल मास. ठीक आहे. हे अशा पद्धतीचं आपण एक स्ट्रक्चर जे आहे मित्रांनो इथं कन्स्ट्रक्ट करतो. ठीक आहे. हे स्ट्रक्चर आपण का कन्स्ट्रक्ट केलंय, व्हेन यू इन्क्रीज द स्लोप more than the critical slope, so that time the natural tendency of soil is what, this soil is slide down. ती स्लाइड होईल डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. सो त्या सॉइलला धरून ठेवण्यासाठी टू रिटेन द सॉइल मास वी कन्स्ट्रक्ट वन स्ट्रक्चर and that structure is called retaining wall. retaining wall, त्याला आपण काय म्हणतो, रिटेनिंग वॉल. सो रिटेनिंग वॉल इज द स्ट्रक्चर विच रिटेन्स द सॉइल विच इज बिहाइंड दॅट वॉल. ही रिटेनिंग वॉल आहे आणि याच्या मागे लक्ष द्या, याच्या मागे जी काही सॉइल आहे मित्रांनो, बघा इथं जो काही सॉइल इलेमेंट असेल, सो जेव्हा तुम्ही अँगल ह्या क्रिटिकल अँगल पेक्षा वाढवायचा प्रयत्न करणार, सो दॅट टाइम दिस इलेमेंट गेट स्लाइड डाऊन. सो याला रिटर्न करायचं काम कोण करतं, रिटेनिंग वॉल. So retaining wall means what now? So आपण त्याची डेफिनेशन लिहूया. So it is the structure constructed to retain soil mass. To retain the soil mass. So that structure is called a retaining wall. ठीक आहे. सो इथपर्यंत त्या गोष्टी क्लिअर झाल्यात. सो दीज आर सम नॅचरल एक्झाम्पल्स. एम्बॅंकमेंट्स, रोड एम्बॅंकमेंट असेल किंवा रेल्वेची असेल तर त्याला आपण एक स्लोप प्रोव्हाइड केलेला असतो. कॅनल कट असेल तर त्याला सुद्धा आपण एक स्लोप प्रोव्हाइड केलेला असतो. अर्धन डॅम असेल तर त्याला सुद्धा आपण एक स्लोप प्रोव्हाइड केलेला असतो. क्वेश्चन हा आहे की आपण स्लोप का प्रोव्हाइड केलेला असतो, बिकॉज सॉइल जे आहे ही नॅचरली व्हर्टिकली उभी राहू शकत नाही. स्वतःहून ती व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये उभी राहू शकत नाही. त्याला साईडला कोणीतरी रिस्ट्रिक्शन असावं लागतं, सपोर्ट असावा लागतो. जर तो सपोर्ट मला द्यायचा नसेल तर त्यावेळेस मी काहीतरी सेफ स्लोप त्याला देणार, थीटा अँगल. सो दॅट थीटा अँगल इज द स्लोप अँगल. सो 3 प्रकारचे स्लोप अँगल असतात. कोणते, सेफ स्लोप, क्रिटिकल स्लोप, अनसेफ स्लोप. सो अनसेफ स्लोप तर आपण कधी देणार नाही, क्रिटिकल स्लोप पण आपण कधी देणार नाही. तर आपण कोणता स्लोप प्रोव्हाइड करत असतो, सेफ स्लोप. सो ज्या वेळेस आपण सेफ स्लोप प्रोव्हाइड करतो तो दॅट सेफ स्लोप इज व्हॉट, इट इज फ्लॅटर. So when the slope is flatter, so basement area is larger. आणि ज्या ठिकाणी बेसमेंट एरिया लार्ज अवेलेबल नसेल तर त्यावेळेस आपण स्लोप इन्क्रीज करतो. आणि जर का आपण स्लोप इन्क्रीज करत गेलो क्रिटिकल स्लोप पेक्षा जास्त स्लोप आपण वाढवला, सो दॅट टाइम द नॅचरल टेंडन्सी ऑफ सॉइल इज व्हॉट, इट गेट्स स्लाइड डाऊन. सो त्या सॉइलला धरून ठेवण्यासाठी आपण एक स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतो and that structure is called a retaining wall. And that structure is what, retaining wall. इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या. and the natural angle of soil with respect to the ground, that is called a angle of repose. हे लक्षात ठेवायचं. जो काही नॅचरल सॉइल अँगल आहे, स्लोप अँगल आहे विथ रिस्पेक्ट टू द हॉरिझॉन्टल, सो दॅट इज कॉल्ड ए अँगल ऑफ रिपोज. नाउ द क्वेश्चन इज व्हॉट, की अर्थ प्रेशर मध्ये व्हॉट इज द मिनिंग ऑफ अर्थ प्रेशर आणि कशा पद्धतीचं प्रेशर असतं ह्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्यात. आतापर्यंत एक गोष्ट आपल्याला कळली की व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिटेनिंग वॉल. सो इट इज द वॉल विच इज कन्स्ट्रक्टेड टू रिटेन ए सॉइल विच इज बिहाइंड दॅट वॉल.
ठीक आहे. आणि आपण ती सॉइल का रिटर्न करतो, बिकॉज नॅचरली ही जी सॉइल आहे ती खाली स्लाइड होणार आहे. स्लाइड काय होणार आहे, बिकॉज जो काही अँगल तुम्ही देताय, जो अँगल तुम्ही प्रोव्हाइड करताय, दॅट अँगल इज मोर दॅन द क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल्सलाच प्रत्येक सॉइल पार्टिकल हा इन वर्ज ऑफ फेल असतो, इन वर्ज ऑफ फेल्युअर कंडिशनला असतो. म्हणजे काय की तो फेल होण्याच्या कंडिशनला आहे, बरोबर बाउंड्रीवरती आहे. त्यापेक्षा जास्त अँगल दिला तर ती सॉइल जी आहे ती फेल होणार. फेल होणार म्हणजे काय, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये स्लाइड होणार. ठीक आहे. मग लक्ष द्या मित्रांनो, आता हीच कंडिशन जी आहे, हाच पार्ट जो मी इकडे ड्रॉ करतो. सो बघा, सो दिस इज रिटेनिंग वॉल, दिस इज द रिटेनिंग वॉल. ठीक आहे. अँड बिहाइंड दॅट रिटेनिंग वॉल देर इज अ सॉइल. So soil which is present behind the retaining wall, so that soil is called a backfill. त्याला काय म्हटलं जातं, backfill. So what is the meaning of backfill? Backfill means what? Soil which is present behind the retaining wall, that soil is called a backfill. ठीक आहे. मग लक्ष द्या, this angle is what? Let us say की this angle is the critical angle. हा जो काही अँगल आहे, दिस अँगल, ठीक आहे, दिस इज क्रिटिकल अँगल, ज्याला मी अल्फा एफ ने डिनोट करतो, क्रिटिकल अँगल और फेल्युअर अँगल. ठीक आहे. सो दिस इज क्रिटिकल स्लोप अँगल और फेल्युअर अँगल. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट, हा जो काही आहे, दिस इज द क्रिटिकल स्लोप और फेल्युअर स्लोप. ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त स्लोप तुम्ही प्रोव्हाइड केला तर तो फेल होणार. मग मित्रांनो बघा, ही जी काही सॉइल प्रेझेंट आहे विच इज ऍडजस्टंट टू द रिटेनिंग वॉल, सो इट हॅज अ स्लोप विच इज मोर दॅन द क्रिटिकल स्लोप. सो इट हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू गेट स्लाइड डाऊन. तर ज्या वेळेला ही जी सॉइल आहे, ही जेव्हा स्लाइड होईल खालच्या डायरेक्शन मध्ये, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, सो दॅट टाइम दिस सॉइल एक्झर्ट सम प्रेशर इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. काय म्हणते मी, लक्षात घ्या. When this soil gets slide down, ज्या वेळेला ही जी सॉइल आहे ती स्लाइड डाऊन होईल डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, सो दॅट टाइम दिस सॉइल एक्झर्ट सम प्रेशर, दिस सॉइल एक्झर्ट सम प्रेशर इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन, इन द लॅटरल डायरेक्शन ऑन ए वॉल. बिकॉज ही वॉल जी काही मी इथं कन्स्ट्रक्ट केली आहे, ही कशासाठी कन्स्ट्रक्ट केलेली आहे, ही वॉल आपण कन्स्ट्रक्ट केली आहे की जो काही वेज आहे, ही काही सॉइल मास आहे, सॉइल डिपॉझिट आहे, त्याला रिटेन करण्यासाठी. सो हा सॉइल जो आहे मित्रांनो, जे काही सॉइल डिपॉझिट आहे विच इज जस्ट ऍडजस्टंट और बिहाइंड टू द रिटेनिंग वॉल, सो दॅट सॉइल एक्झर्ट सम प्रेशर ऑन ए वॉल इन लॅटरल डायरेक्शन, इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. सो दॅट प्रेशर इज कॉल्ड ए अर्थ प्रेशर और लॅटरल अर्थ प्रेशर. अर्थ प्रेशरलाच लॅटरल अर्थ प्रेशर असंही म्हणतात. लक्षात येते का मी काय म्हणतोय. मग लक्ष द्या मित्रांनो, इथं जो काही सॉइल असेल, सपोज लेट अस कन्सिडर द डेप्थ झेड डेप्थ वरती, सपोज दिस इज द सॉइल एलिमेंट. सो अबोव दिस सॉइल एलिमेंट देर इज अ सॉइल. त्या सॉइल एलिमेंटच्या वरती पण सॉइल आहे. सो ड्यू टू दॅट सॉइल दिस एलिमेंट इज सब्जेक्ट टू द वर्टिकल स्ट्रेस. ठीक आहे. अँड इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन दिस एलिमेंट इज अगेन सब्जेक्टेड टू द सिग्मा एच, दॅट इज लॅटरल स्ट्रेस. ठीक आहे ना. का, बिकॉज ह्याही डायरेक्शन मध्ये कोण आहे, त्याच्या ह्या इलेमेंटच्या जस्ट ऍडजस्टंट डायरेक्शनला कोण आहे, सॉइल आहे. लॅटरल डायरेक्शन मध्ये सॉइल आहे, व्हर्टिकली अपवर्ड पण सॉइल आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड पण सॉइल आहे. सो सिग्मा व्ही मीन्स व्हॉट, व्हर्टिकल स्ट्रेस हा कशामुळे आलेला असेल, ड्यू टू द सेल्फ वेट ऑफ द सॉइल. तो कसा कॅल्क्युलेट करतो हेही आपल्याला माहिती आहे. सो सेल्फ वेट, आपण व्हर्टिकल स्ट्रेस कसा कॅल्क्युलेट करतो, दिस इज ड्यू टू द सेल्फ वेट. सो युनिट वेट ऑफ द सॉइल अँड हाईट एच किंवा झेड आपण कॅल्क्युलेट करतो. and this sigma h is what, this sigma h is the pressure which is exerted on a retaining wall in which direction, in the horizontal direction or lateral direction. So that pressure is called earth pressure. So earth pressure ची डेफिनेशन लिहून घेऊ मित्रांनो, लक्ष द्या. earth pressure. So what is the earth pressure? Pressure exerted by soil mass on retaining wall in
lateral direction. In lateral direction. Lateral direction means what? In horizontal direction. Known as lateral earth pressure. Lateral earth pressure, and which is denoted with the letter sigma h. Sigma h. समजतंय का? ठीक आहे. सो आतापर्यंतच्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्यात. बघा, सगळ्यात आधी व्हॉट इज द मिनिंग ऑफ अर्थ प्रेशर, आणि हे अर्थ प्रेशर जे आहे मित्रांनो, या अर्थ प्रेशरची मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करण्यासाठी वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी ज्या थेरीज दिलेल्या आहेत, या सगळ्या थेरीज आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. ठीक आहे. सो परत एकदा इथं लक्ष द्या. सो दीज आर सम प्रॅक्टिकल लाईफ एक्झाम्पल्स. दिस इज द रोडवे और रेल्वे एम्बॅकमेंट्स विच हॅव्हिंग द सम स्लोप. त्याला आपण काहीतरी स्लोप प्रोव्हाइड केलेला असतो. हा स्लोप यासाठी प्रोव्हाइड केलेला असतो बिकॉज ही जी सॉइल आहे ही नॅचरली व्हर्टिकली उभी राहू शकत नाही. त्यासाठी आपण त्याला एक सेफ स्लोप आपण प्रोव्हाइड केलेला असतो. सो जेव्हाही सेफ स्लोप प्रोव्हाइड करणार, फ्लॅटर स्लोप आपण प्रोव्हाइड करणार, सो त्यावेळेस आपल्याला जो काही बेस एरिया लागतो, सो दॅट बेस एरिया शुड बी लार्जर. आणि काही ठिकाणी काही प्रॅक्टिकल कंडिशन्स अशा असतात की आपल्याला जो काही बेस एरिया आहे तो रिस्ट्रेन्स असतो, तो कमी असतो, स्मॉल असतो. तर त्या केसमध्ये आपल्याला हा जो काही स्लोप आहे तो स्लोप वाढवावा लागतो. म्हणतो जर का आपण क्रिटिकल स्लोप पेक्षा, क्रिटिकल स्लोपला प्रत्येक सॉइल पार्टिकल हा फेल्युअरच्या कंडिशन मध्ये असतो. त्या क्रिटिकल स्लोप पेक्षा जर का आपण स्लोप जास्तीचा वाढवला तर त्यावेळेस सॉइल जी आहे ती डाऊनवर्ड, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये स्लाइड होते. येतं लक्षात? बघा, क्रिटिकल राहिला माझा सब्जेक्ट, असं आपण इंजिनिअरिंगला म्हणतो. M1, M2, M3 अशा प्रकारचे सब्जेक्ट तुमचे क्रिटिकलला असतील. क्रिटिकलला म्हणजे काय की तुम्ही इयर डाऊन होण्याच्या कंडिशनला आहात. जर का तुम्ही त्या वर्षीही तो सब्जेक्ट काढला नाही तर तुम्ही काय होणार? इयर डाऊन होणार. ठीक आहे. सो क्रिटिकल स्लोप मीन्स व्हॉट की या स्लोप पेक्षा जर का जास्त अँगल तुम्ही दिला तर जी सॉइल आहे ती व्हर्टिकली डाऊन होणार, व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये येणार. बट बऱ्याचदा प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आपल्याला अशा स्लोपची गरज पडते की जो क्रिटिकल स्लोप पेक्षाही जास्त असतो. क्रिटिकल स्लोप पेक्षा जर का जास्त स्लोप आपण प्रोव्हाइड केला तर सॉइल डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये डिस्प्लेस होणार आहे. मग त्याला रिटेन करण्यासाठी, त्याला धरून ठेवण्यासाठी किंवा आपण काय करतो? एक सपोर्ट प्रोव्हाइड करतो, एक स्ट्रक्चर आपण बिल्ड करतो, अँड दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ए रिटेनिंग वॉल. So retaining wall, it is the structure which is constructed to retain a soil mass. To retain a soil mass. सो मित्रांनो, ही रिटेनिंग वॉल जी आहे याचं कंप्लीट डिझाईन जे आहे तुम्हाला आरसीसी सब्जेक्ट मध्ये शिकवलं जातं की त्याचे डायमेन्शन्स काय असले पाहिजे, कोणत्या टाईपची रिटेनिंग वॉल आपण प्रोव्हाइड केली पाहिजे, कोणत्या प्रकारचे रेन्फोर्समेंट आपण यूज केले पाहिजे. सो द डिझाईन ऑफ रिटेनिंग पार्ट आपण इथं डिस्कस नाही करत आहे, तो तुम्हाला आरसीसी मध्ये शिकवला जाईल. बट अवर एम इज व्हॉट की आपण इथं काय करणार आहोत? आपण अर्थ प्रेशर कॅल्क्युलेट करणार आहोत. What is the meaning of earth pressure? कि when this soil is there which is more than the critical slope, so this soil is what? Exerts some pressure in the lateral direction. So soil exerts a pressure in the lateral direction on a retaining wall, and that pressure is called a earth pressure or lateral earth pressure. आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायला शिकायचं आहे. ठीक आहे की सॉइल जे आहे हे किती प्रेशर एक्झर्ट करते. क्लिअर होतंय मित्रांनो? समजताय गोष्टी मी काय म्हणतोय ते? मग लक्ष द्या, हा सगळ्या गोष्टी तुमच्या समजल्या असतील तर तुम्हाला लिहून झाल्या असतील. ठीक आहे. तुम्ही रनिंग नोट्स बनवत असाल किंवा व्हिडिओला पॉज करा, व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी लिहून घ्या. आता आपण पुढे प्रोसीड करूया. इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं रिटेनिंग वॉल म्हणजे काय, अर्थ प्रेशर किंवा लॅटरल अर्थ प्रेशर म्हणजे काय. सो प्रेशर एक्झर्टेड बाय द सॉइल मास, किंवा तुम्ही त्याला बॅकफिल म्हणू शकतात. बॅकफिल मीन्स व्हॉट? सॉइल मास बिहाइंड द रिटेनिंग वॉल. So when the backfill is there, soil mass is there, so this soil mass exerts some pressure in the horizontal direction or lateral direction. That pressure is the lateral earth pressure or simply earth pressure, जो मी सिग्मा एच ने डिनोट करतो. ठीक आहे. सो इथपर्यंतच्या गोष्टी आपल्या क्लिअर झाल्यात. मग बघा मित्रांनो, इकडे सपोज मी एक इलेमेंट कन्सिडर करतो विच इज जस्ट बिहाइंड द रिटेनिंग वॉल. आपण एक इलेमेंट कन्सिडर करूया विच इज जस्ट बिहाइंड द रिटेनिंग वॉल. अँगल ऑफ रिपोज म्हणजे काय रे मित्रांनो? व्हॉट इज अँगल ऑफ रिपोज? अँगल मेड बाय द नॅचरल सॉइल डिपॉझिट विथ रिस्पेक्ट टू द हॉरिझॉन्टल डायरेक्शन और विथ रिस्पेक्ट टू द ग्राउंड. नॅचरल सॉइल डिपॉझिट म्हणजे काय? ढीग, मातीचा ढीग, ज्याला आपण उकिरडाही म्हणतो. बरोबर. जर नॅचरली तुम्ही सॉइल किंवा बघा तुम्ही हे एक्झाम्पल बघितले असणार की बऱ्याचदा काय होतं, आपण नदीमधनं वाळू घेऊन येतो फॉर कन्स्ट्रक्शन पर्पज.
ती वाळू आणल्यानंतर ट्रॅक्टरमधनं वाळू जी आहे ती खाली उपसली जाते, बरोबर. तर ती वाळू बघा तुम्ही, तो वाळूचा ढीग बघा, तो बरोबर नॅचरली एक स्लोप घेतो विथ रिस्पेक्ट टू द ग्राउंड, असा एक ढीग तयार होतो. सो दॅट जो काही ढीग आहे, जो काही हीप आहे सॉइलचा, तो ग्राउंडशी जो अँगल करेल दॅट इज द अँगल ऑफ रिपोज. अँड फॉर ग्रॅन्युअल सॉइल और सँडी सॉइल साठी आपण त्याला फायनली रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. सो लेट अस कन्सिडर वन इलेमेंट विच इज जस्ट बिहाइंड द रिटेनिंग वॉल. सो एक इलेमेंट मित्रांनो मी इथं घेतो बघा. सो लेट अस कन्सिडर वन इलेमेंट. So this is the element of the soil which is behind the retaining wall. So this element is subjected to what? It's subjected to the vertical stress which is due to the self weight of soil. बघा या एलिमेंटच्या वरती पण सॉइल असणार आणि ती सॉइल जी आहे सेल्फ वेट मुळे काहीतरी व्हर्टिकल फोर्स जो आहे या एलिमेंट वरती एक्झर्ट करणार. ठीक आहे. सो सिग्मा व्ही इज व्हॉट? इट इज द व्हर्टिकल स्ट्रेस एक्झर्टेड बाय द सॉइल ड्यू टू इट्स सेल्फ वेट. And this element is also subjected to the stress in which direction? In the lateral direction sigma h. ठीक है. And let us consider कि this is what? This is a failure plane or critical plane. ठीक है. So हा जो काही प्लेन मी इथं डिस्कस करतोय, so this is your critical plane or failure plane. सो बेसिकली तुम्ही बघा आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पण डिस्कस केलाय की ऑलवेज आपण काय करतो, हा जो क्रिटिकल प्लेन आहे किंवा फेल्युअर प्लेन आहे तर याचा आपण अँगल दॅट इज द फेल्युअर अँगल हा विथ रिस्पेक्ट टू मेजर प्रिन्सिपल प्लेन आपण घेत असतो, विथ रिस्पेक्ट टू मेजर प्रिन्सिपल प्लेन. बट द क्वेश्चन इज व्हाट की सर आउट ऑफ द सिग्मा व्ही अँड सिग्मा एच विच स्ट्रेस इज मेजर ऑन विच स्ट्रेस इज मायनॉर. ठीक आहे. सो कोणता स्ट्रेस मेजर आहे आणि कोणता स्ट्रेस मायनॉर आहे. एक तर लक्षात घ्या सॉइल मध्ये व्हर्टिकल स्ट्रेस आणि हा जो लॅटरल स्ट्रेस आहे हे दोघे इक्वल नसतात. तुम्ही म्हणाल का सर इक्वल नसतात? बघा सिग्मा व्ही इज नॉट इक्वल्स टू द सिग्मा एच. व्हर्टिकल स्ट्रेस अप्लाइड ड्यू टू द सॉइल अँड लॅटरल स्ट्रेस या दोघांची व्हॅल्यू इक्वल नसते. जर का दोघांची व्हॅल्यू इक्वल झाली मित्रांनो सो दॅट टाइम इट रिप्रेझेंट्स ए हायड्रोस्टॅटिक कंडिशन. मीन्स व्हॉट? लक्ष द्या इन मोहर सर्कल मध्ये म्हणा किंवा कॉम्प्लेक्स स्ट्रेस स्ट्रेन आपण जेव्हा डिस्कस केलं त्यावेळेस बघा जर का व्हर्टिकल स्ट्रेस आणि हॉरिझॉन्टल स्ट्रेस या दोघांची व्हॅल्यू जर का इक्वल असेल सो दॅट टाइम व्हॉट इज द रेडियस ऑफ मोहर सर्कल? इट इज पॉइंट. रेडियस काय असेल? 0. सो मोहर सर्कल इज द पॉइंट सर्कल. मोहर सर्कल काय? पॉइंट सर्कल. त्याची रेडियस काय? 0. रेडियस जर का 0 असेल देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ शियर स्ट्रेस? शियर स्ट्रेस इज ऑल्सो 0. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि या तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्येही शिकवल्या जातील कॉम्प्लेक्स स्ट्रेस स्ट्रेन मध्ये की ज्या वेळेस सिग्मा व्ही इज इक्वल टू सिग्मा एच ही कंडिशन असेल सो दॅट टाइम युअर मोहर सर्कल इज पॉइंट. सो व्हॉट इज द रेडियस? Radius is equals to maximum shear stress tau max and that is equal to 0. मग जर का शियर स्ट्रेस 0 असेल, जर का शियर स्ट्रेस ही 0 असेल तर मित्रांनो हा इलेमेंट खालच्या डायरेक्शन मध्ये डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये स्लाइड होईल का रे? शियर स्ट्रेस इज व्हॉट? इट इज रिस्पॉन्सिबल टू स्लाइड ए इलेमेंट इन व्हर्टिकल डायरेक्शन. हा जो काही इलेमेंट आहे इथला हा व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये का स्लाइड होतोय? ड्यू टू द शियर स्ट्रेस. And when sigma v and sigma h if both are equal so that time shear stress in the soil is equal to what? 0. So लक्षात असू द्या in soil sigma v not equals to sigma h. हे दोघं इक्वल नसतात. म्हणजे मोहर सर्कल कधीच पॉइंट सर्कल नसतो, त्याला काहीतरी रेडियस असते, काहीतरी शियर स्ट्रेस त्यामध्ये इंड्यूस ही होत असते. ठीक आहे, हे लक्षात असू द्यायचं. मग हे जर इक्वल नसतील तर एकमेकांच्या काहीतरी तर प्रपोर्शनने असणार ना. सो देअरफॉर द सिग्मा एच इज इक्वल्स टू प्रपोर्शनॅलिटी काहीतरी कॉन्स्टंट असेल and that is k into sigma v. that is what? k into sigma v. ठीक आहे. सो हे जे रिलेशन आहे मित्रांनो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. सो वेअर सिग्मा एच इज व्हॉट? जो काही सिग्मा एच आहे सो दॅट सिग्मा एच रिप्रेझेंट्स ए अर्थ प्रेशर लॅटरल अर्थ प्रेशर और सिंपली अर्थ प्रेशर. सिग्मा व्ही इज व्हॉट? सिग्मा व्ही वर्टिकल प्रेशर और वर्टिकल स्ट्रेस तुम्ही म्हणू शकतात. वर्टिकल स्ट्रेस ड्यू टू द सेल्फ वेट
And what is the meaning of K? So this K is not a coefficient of permeability. This K is coefficient of lateral earth pressure. Lateral earth pressure. त्या केला काय म्हणतो आपण? This K is nothing but the coefficient of lateral earth pressure or coefficient of earth pressure simply. मग माझा क्वेश्चन काय आहे की सर हाऊ टू इव्हॅल्युएट दिस अर्थ प्रेशर. सो अर्थ प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी सिंपली आपल्याला व्हर्टिकल स्ट्रेस कॅल्क्युलेट करावा लागेल. सो व्हर्टिकल स्ट्रेस आपण कसा कॅल्क्युलेट करतो मित्रांनो? सो व्हर्टिकल स्ट्रेस इज व्हॉट? इट इज द ड्यू टू द सेल्फ वेट. आणि आपण हा सिंपली युनिट वेट इनटू द डेप्थ, ज्या डेप्थला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय अशा पद्धतीने आपण सिग्मा व्ही कॅल्क्युलेट करतो. मग राहिला प्रश्न की सर एकदा का जर आपल्याला हा कॉन्स्टंट के भेटला तर आपण अर्थ प्रेशर जो तो कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. पण हा के कशावरती डिपेंड असतो? तर हा के मित्रांनो डिपेंड असतो 3 फॅक्टरवरती. लक्ष द्या कोणकोणते फॅक्टर आहेत ते 3 लक्ष द्या. सो वन इज द मुवमेंट ऑफ वॉल मुवमेंट. ही जी वॉल आहे रिटेनिंग वॉल त्याच्या मुवमेंट वरती के डिपेंड असतो. देन टाइप ऑफ backfill. Backfill means what? Soil which is behind the retaining wall. Type of backfill means what? की जी काही सॉइल इथं आहे ती ड्राय आहे, कोहेजनलेस आहे, कोहेसिव्ह आहे, सबमर्ज कंडिशन मध्ये आहे. सो इट इज डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ बॅकफिल अँड ड्रेनेज कंडिशन. या 3 फॅक्टर वरती आपला कोइफिशियंट ऑफ लॅटरल अर्थ प्रेशर के डिपेंड करतो. मग एकदा का के ची व्हॅल्यू आपल्याला भेटली, सिग्मा व्ही ची व्हॅल्यू आपल्याला भेटली का दोघांचा प्रोडक्ट केलं तर आपल्याला काय भेटेल? लॅटरल अर्थ प्रेशर और सिंपली अर्थ प्रेशर. ठीक आहे. सो इथपर्यंतच्या गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्यात. लक्ष द्या ह्या गोष्टी ज्या आहेत बेसिक जो आहे तो क्लिअर झाला का नाही ते एकदा स्वतःला विचारा. सो आपण काय काय गोष्टी डिस्कस केल्यात, ज्या हे प्रॅक्टिकल लाईफचे एक्झाम्पल आहेत, यांना काही ना काहीतरी स्लोप दिलेला असतो आणि तो स्लोप जो आहे तो सेफ असला पाहिजे. सेफ स्लोप म्हणजे काय? स्लोप विच इज फ्लॅटर दॅन द क्रिटिकल स्लोप म्हणजे काय की त्या स्लोपला सॉइल पार्टिकल हे इन वर्ज ऑफ फेल्युअरच्या कंडिशन मध्ये असतात. मग जेव्हाही तुम्ही सेफ स्लोप प्रोव्हाइड करतात त्यावेळेला बेस एरिया हा जास्त असावा लागतो, लार्ज असावा लागतो. पण काही प्रॅक्टिकल लाईफ मध्ये अशी कंडिशन येते की आपल्याकडे बेस एरिया हा मोठा नसतो, लार्ज नसतो, तर त्यावेळेस आपण स्लोप प्रोव्हाइड करतो विच इज मोर दॅन द क्रिटिकल स्लोप. So when you provide the slope more than the critical slope, so that time the natural tendency of soil is what? It gets slide down. आणि तुम्ही बरेचसे एक्झाम्पल ही बघितले असणार रेनी सीझन मध्ये की माउंटन वरती असणारी सॉइल जी ती स्लाइड होऊन खाली आलेली आहे. सो द नॅचरल टेंडन्सी इज व्हॉट? की इट इज शिअर अप और गेट स्लाइड डाऊन. सो त्या सॉइलला धरून ठेवण्यासाठी आपण एक वॉल कन्स्ट्रक्ट करतो, एक स्ट्रक्चर आपण कन्स्ट्रक्ट करतो आणि दॅट स्ट्रक्चर इज द रिटेनिंग वॉल. सो ही रिटेनिंग वॉल झाली आणि या रिटेनिंग वॉल वरती त्याच्या मागे असणारी जी सॉइल आहे ती लॅटरल डायरेक्शन मध्ये, हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये जो काही प्रेशर एक्झर्ट करते दॅट प्रेशर इज कॉल्ड ए लॅटरल अर्थ प्रेशर और सिंपली अर्थ प्रेशर. मग हा अर्थ प्रेशर कॅल्क्युलेट करायला आपल्याला शिकायचंय. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, सॉइल मध्ये व्हर्टिकल स्ट्रेस आणि लॅटरल स्ट्रेस ह्या दोघांच्या व्हॅल्यू इक्वल राहत नाही, ते काहीतरी एकमेकांच्या प्रपोर्शन मध्ये असतात. तो त्यावेळेस आपण एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट यूज करतो दॅट इज के अँड दॅट प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज कॉल्ड कोइफिशियंट ऑफ लॅटरल अर्थ प्रेशर. ठीक आहे. सो एकदा का तुम्हाला सिग्मा व्ही ची व्हॅल्यू भेटली, सिग्मा व्ही आपण सिंपल कॅल्क्युलेट करतो युनिट वेट इनटू द डेप्थ. आणि जर के ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली तर त्या दोघांचा प्रोडक्ट करून आपण लॅटरल अर्थ प्रेशर कॅल्क्युलेट करू शकतो. आणि हा के कशावरती डिपेंड करतो? मोमेंट ऑफ द वॉल. ही जी वॉल तुम्ही इथं कन्स्ट्रक्ट केलेली आहे ही वॉल सॉइल पासून पुढच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होते का सॉइल कडे मूव्ह होते, टुवर्ड द सॉइल, अवे फ्रॉम द सॉइल, की आहे त्याच कंडिशनला आहे. सो मुवमेंट ऑफ द वॉल यावरती डिपेंड करते के ची व्हॅल्यू. सेकंड इज व्हॉट? टाइप्स ऑफ द बॅकफिल. बॅकफिल मीन्स व्हॉट? सॉइल विच इज प्रेझेंट बिहाइंड द रिटेनिंग वॉल. सो ही जी काही सॉइल आहे त्याला म्हटलं जातं बॅकफिल. त्याच्या टाईप वरती ही के ची व्हॅल्यू डिपेंड करते.
टाईप मीन्स व्हॉट, ड्राय, सबमर्ज, सॅच्युरेटेड कंडिशन मध्ये आहे, कोहेसिव्ह आहे, कोहेजनलेस आहे. सो अशा वेगवेगळ्या टाइप्स आपण डिस्कस करणार आहोत. अँड द लास्ट इज व्हॉट, ड्रेनेज कंडिशन. कोणत्या प्रकारची ड्रेनेज कंडिशन बॅकफिल मध्ये अवेलेबल आहे त्यावरती ही के ची व्हॅल्यू डिपेंड करते. मग आता आपण ह्या कंडिशन ज्या आहेत त्या वन बाय वन आपण बघत जाऊया. सगळ्यात आधी आपण डिस्कस करणार मोमेंट ऑफ वॉल. वॉल मोमेंट ह्या 3 प्रकारच्या असतात, ऍट रेस्ट कंडिशन, ऍक्टिव्ह कंडिशन अँड पॅसिव्ह कंडिशन. सो रेस्ट कंडिशन मध्ये के ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची आणि के ची व्हॅल्यू जर का भेटली तर के इंटू सिग्मा व्ही म्हणजे सिग्मा एच कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपल्याला कळेल. ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये के ची व्हॅल्यू बाय युजिंग रँकिन फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करायचा, पॅसिव्ह कंडिशन मध्ये कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला भेटल्यात तर आपण लॅटरल अर्थ प्रेशर कॅल्क्युलेट करू शकतो. परत एकदा लक्षात घ्या, सॉइल मेकॅनिक्स मध्ये किंवा जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये आपण अर्थ प्रेशर मध्ये फक्त व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ द प्रेशर विच इज एक्झर्टेड बाय द बॅकफिल हे कॅल्क्युलेट करतो. आपण रिटेनिंग वॉल डिझाईन करत नाही. ही रिटेनिंग वॉल डिझाईन केली जाते आरसीसी मध्ये. ठीक आहे. सो इथपर्यंतच्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्यात मित्रांनो. हे सगळं काही व्यवस्थित नोट डाऊन करा. मी बोर्ड इरेज करतो आणि त्यानंतर आता ह्या के ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची या गोष्टी आपण वन बाय वन डिस्कस करूयात. ठीक आहे, हे नोट डाऊन करा.